पाहत आहात LS मराठी। पाहुयात काही महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा। अजितदादांच्या जयंतीनिमित्त चित्र प्रदर्शन, दादांच्या जीवन प्रवासातील क्षणचित्रांचा प्रदर्शनात समावेश, महायुती सरकारकडून चित्र प्रदर्शन। लोकशाहीला संपवण्याचा प्रयत्न सुरू, कालच्या आंदोलन प्रकरणी काय चर्चा झाली समोर आलं पाहिजे। मल्लिकार्जुन खरगेंची मोदी सरकारवर टीका, लाठीचार्ज का झाला खरगेंचा सवाल। सीजेपीच्या आंदोलनावरून कराळे मास्तरांनी माणिकराव ठाकरेंना धरलं धारेवर, फक्त फोटोसाठी येता का, लाठीचार्जच्या मुद्द्यावरून कराळे सरसंतापले। केंद्र सरकारच्या धोरणांविरोधात शेतकरी आक्रमक, भारत अमेरिकांमध्ये प्रस्तावित असलेल्या मुक्त व्यापार कराराला शेतकऱ्यांचा विरोध, पंजाब आणि हरियाणातील हजारो शेतकरी दिल्लीच्या शंभू बॉर्डरवर पोहोचले। वाशिमच्या मंगरुळपीर तालुक्यात सलग दुसऱ्या दिवशी पावसाची जोरदार हजेरी, शेतकऱ्यांना मोठा दिलासा, कोरडे पडलेले प्रकल्प भरण्याची शक्यता। रायगडच्या महाडमधील वेलकम हॉटेलात परप्रांतीय कुकची मुजोरी, मनसे कार्यकर्त्यांशी अर्बोच्च भाषेत बोलत अपमानकारक वागणूक, मनसैनिकांनी दिली कुकला मनसे स्टाईल समज। पालघरच्या वाढवण बंदराला जोडणाऱ्या ग्रीनफील्ड महामार्गाच्या भूसंपादनासाठी मोठा पोलीस बंदोबस्त, कारवाई विरोधात स्थानिक आक्रमक होण्याची शक्यता, स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या गाड्या पोलिसांनी अडवल्या। मध्य प्रदेशच्या उमरटी जळगाव पोलिसांची धडक कारवाई, फरार आरोपींच्या शोधासाठी राबवलं ऑपरेशन कॉम्बिंग सर्च, देशी कट्टे, दारुगोळा आणि 32 संशयित वाहनं जप्त। बीडच्या वडवणीत राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या तालुकाध्यक्षाचं कार्यालय जाळल्याचा प्रकार, संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद, अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल। दौंडच्या राहू गावात भरवस्तीत बिबट्याचा धुमाकूळ, अचानक केलेल्या हल्ल्यात 2 शेळ्यांचा मृत्यू, शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण। या होत्या आताच्या घडीच्या काही महत्त्वाच्या बातम्या। अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा LS मराठी।